नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रांनो, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन्हीच्या टोकावर एक चक्रकार दाब तयार होत आहे आणि तो 15 तारखेपासून 15 तारखेला रात्री 8 वाजल्यापासून सर्क्युलेशन होत आहे आणि तो 16 तारखेला देखील जास्त भारताच्या जास्त पृष्ठभागावर येत आहे आणि त्याचा परिणाम हा महाराष्ट्रावर तसेच देशातील इतर राज्यावर होण्याचा पाऊस पडण्यास त्याचा परिणाम होणार आहे. तर ह्या महाराष्ट्रावर 16 तारखेपासून काय परिणाम होणार आहे हे आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, 16 तारखेला सांगली, रत्नागिरी, पुणे, मुंबई या ठिकाणी सर्वसाधारण पाऊस पडण्याचा अंदाज आहे. परंतु हा आणि इतर जिल्ह्यांमध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे आणि पहिला स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडू शकतो आणि तसेच इकडे पाहिला असता चंद्रपूरला देखील नागपूर, चंद्रपूर या ठिकाणी देखील थोडाफार पावसाचा अंदाज हा नॉर्मल पाऊस पडण्याचा अंदाज आहे. शेतकरी मित्र, हा विशाखापट्टणम पाशी जो चक्रकार दाब तयार झालेला आहे त्याचा प्रभाव हा विशाखापट्टणम तसेच भुवनेश्वर या साईडला हा चक्रकार जो तयार झाला आहे त्याचा प्रभाव महाराष्ट्रात देशाच्या उत्तरी भागामध्ये जास्त होण्याचा अंदाज आहे. तो तसाच दिल्ली, झाशीची राणी आणि राजस्थानकडे जात आहे. त्यामुळं हा पाऊस राजस्थानकडे सध्या 18 तारखेला जाण्याचा अंदाज आहे. 18 तारखेपासून राजस्थानमध्ये पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे आणि हा पाऊस 18, 19 या तारखांना 19 ते 20 या तारखांना राजस्थानमध्ये राहणार आहे आणि तेथून तो परतणार आहे महाराष्ट्रामध्ये 21 तारखेपासून. आपण पाहिले असता बंगालच्या उपसागरात खूप मोठे असे पावसाळी वातावरण 15 तारखेपासून सुरू तयार झाले आहे आणि याचा प्रभाव हा 15-16 तारखेला भुवनेश्वर या भागामध्ये होणार आहे. तसेच फैजाबाद या ठिकाणी होणार आहे 16 आणि 17-18 तारखेला झाशी, नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे आणि 18 तारखेला 18-19 तारखेला राजस्थानमध्ये दाखल होणार आहे आणि राजस्थानमध्ये 18-19 दाखल होऊन त्याचा प्रभाव 18, 19 आणि 20 या तारखांना राजस्थानमध्ये खूप राहणार आहे, एकदम अति जोरदार. तसेच 17, 16, 17, 18 या 16, 17 या तारखांना नवी दिल्ली, झाशी या ठिकाणी मुसळधार असा पाऊस होणार आहे आणि 18-19 तारखेला राजस्थानमध्ये अति मुसळधार पाऊस होणार आहे आणि महाराष्ट्रात याचा प्रभाव हा परतीचा पाऊस परतण्यास 21 तारखेपासून सुरुवात होणार आहे आणि 21 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली. ती कोणत्या जिल्ह्यात किती होणार आहे हे आपण पाहणार आहोत. हा कमी दाबाचा प्रभाव हा महाराष्ट्रातील 16 तारखेला मुंबई, नाशिक, पुणे, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये होणार आहे. तसेच 16 तारखेला इकडे पाहिला असता नागपूर, चंद्रपूर ठिकाणी देखील थोडाफार नॉर्मल पाऊस हा पडू शकतो. परंतु हा पाऊस शेतकरी मित्र 17 तारखेला पाहिला सांगली, नाशिक या ठिकाणी देखील 17 तारखेला थोडाफार नॉर्मल पावसाचा अंदाज राहणार आहे आणि हा पाऊस थोडाफार प्रमाण कळेना 20 तारखेपर्यंत मुंबई, पालघर, नाशिक या ठिकाणी एकदम नॉर्मलचा पाऊस पडत राहणार आहे. परंतु शेतकरी मित्र, हा पाऊस 21 तारखेपासून हा परतीचा प्रवास राजस्थानमधून सुरू होणार आहे. आता पाहिला असता 20 तारखेलाच थोडंफार प्रमाणात काही जिल्ह्यांमध्ये जळगाव, नाशिक या भागामध्ये होणार आहे. परंतु 21 तारखेला याचा प्रभाव हा विदर्भ साईडला जास्त होण्याचा अंदाज आहे. तर 21 तारखेला विदर्भ साईडला नागपूर, चंद्रपूर या भागामध्ये जास्त प्रभाव जाणवणार आहे आणि जोरदार असा पाऊस नागपूर, चंद्रपूर, भंडारा या ठिकाणी 21 तारखेला पडणार आहे. तसेच 22 तारखेला देखील हा पाऊस मराठवाडा तसेच मुंबई, कोकण या भागामध्ये पडणार आहे. परंतु विदर्भ साईडला जास्त पावसाचे प्रमाण 22 तारखेला राहणार आहे. 23 तारखेला देखील हा पाऊस शेतकरी मित्र 23 तारखेला हा पाऊस जवळजवळ सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे आणि विदर्भ साईडला नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस 23 तारखेला राहणार आहे. तसेच संभाजीनगर, बीड, लातूर या ठिकाणी, नांदेड या ठिकाणी 23 तारखेला
पावसाचा सर्वसाधारण पाऊस राहण्याचा अंदाज आहे 23 तारखेला. परंतु हा पाऊस शेतकरी मित्र 24 तारखेला आणखीन पावसाचे प्रमाण जास्त वाढत आहे. 24 तारखेला पूर्ण मराठवाड्यात पूर्ण पूर्ण महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण, मुंबई या पूर्ण भागामध्ये 24 तारखेला एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. ते पहिल्या स्थान नाशिक, मनमाड, संभाजीनगर या भागामध्ये पावसाचे प्रमाण हे जास्त राहणार आहे. तसेच अकोला, जळगाव या भागामध्ये देखील पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे. अमरावती, नागपूर या भागामध्ये देखील पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे. लातूर, बीडला देखील काही भागात पावसाचे प्रमाण हे जास्त राहणार आहे 24 तारखेला. परंतु आज पाऊस शेतकरी मित्र जवळजवळ तसे पाहिला असता 24 तारखेला रात्री देखील हा पाऊस राहण्याचा अंदाज आहे. रात्री 12 वाजेपर्यंत बीड, लातूर, सोलापूर, तुळजापूर, अक्कलकोट, धाराशिव, सांगली या भागामध्ये 24 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत पाऊस राहण्याचा अंदाज आहे. आणि हाच पाऊस शेतकरी मित्र 28 तारखेपर्यंत रोज पाऊस राहण्याचा अंदाज हा स्कायमेट मॉडेल देत आहे. पण सध्या तरी हा अंदाज एशियन मॉडेलने 24 तारखेपर्यंत चांगला पाऊस हा दाखवलेला आहे. तरी शेतकरी मित्र आपल्या चॅनल आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.